सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। अकोले तालुक्यातील डोंगराळ गावच्या गुंजाळ वस्तीवर शनिवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेत एका 4 वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केला। मात्र वडील मनोज गुंजाळ यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी झुंज देत मुलीची सुटका केली। त्यानंतर जीव वाचवण्यासाठी धावत असताना अंधारामुळे बाप लेकीचा तोल जाऊन ते खोल विहिरीत पडले। ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या संगमेर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। अवनी मनोज गुंजाळ असे जखमी बालिकेचं नाव आहे। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातील चिखली घाट येथे असलेला ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग वर्कशॉपवर शस्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात बेलवंडी पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी 7 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आलं असून आरोपी मूळचे उत्तर प्रदेश व बिहार येथील रहिवासी आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेच्या दरम्यान कोळगाव शिवारातील चिखली घाट येथे युको सिस्टीम ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग वर्कशॉपमध्ये हा दरोडा पाडला होता। दरोडेखोरांनी वर्कशॉपच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला। दत्तनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकू, कत्ती व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी तरुणांवर छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दत्तनगर येथील आशा सुधाकर ब्राह्मणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा नातू हितेश ब्राह्मणे याचा पूर्वी काही युवकांशी मैत्रीपूर्ण संबंध होते। मात्र अलीकडे त्यांनी त्यांच्याशी संपर्क व सहवास कमी केल्याने संबंधित युवक त्याच्यावर नाराज होते। त्याच कारणावरून ते वारंवार त्याला त्रास देत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। उत्तर नगर जिल्ह्याची जलजीवन दायिनी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात आणि पाणलोटातील काही भागात काल सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यामुळे या भागात मान्सून सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत। एरवी जून मध्ये भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस बरसत असतो, पण यंदा जून संपत आला तरी पावसाचं आगमन झालं नव्हतं। त्यामुळे पाणलोट आणि लाभ क्षेत्रात चिंतेचं वातावरण होतं। पण शनिवारी या भागातील नूर बदलला, आकाशात काळे ढग जमा झाले आणि सायंकाळी पावसास सुरुवात झाली। त्यानंतर पावसाचा जोर वाढला, सुमारे तासभर पाऊस कोसळत होता। रविवारी ही सायंकाळी पावसास सुरुवात झाली। 5:30 वाजेच्या सुमारास झालेला पाऊस तासभर कोसळत होता। ग्रामीण आदिवासी भागातील तरुण मुंबईच्या दुनियेत नाव कमवण्यासाठी येत, पण तेथे व्यवस्थेची ती बळी ठरते। मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी युवा अभिनेत्री संचिता उगले हिचे अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी मुंबईतील वर्सोवा येथे राहत्या घरी तिने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे। त्यामुळे मनोरंजन विश्वात तसेच तिच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संगळ तालुक्यातील पठार भागात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर घारगाव पोलिसांनी नुकतीच कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळूसह जप्त करत एका वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला। गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास येठेवाडी येथील कोंडारमळा शिवारात मुळा नदी पात्रालगतच्या रस्त्याच्या कडेला ही कारवाई करण्यात आली। विना नंबरच्या लाल रंगाच्या आयशर कंपनीच्या ट्रॅक्टरला लाल रंगाची ट्रॉली जोडून त्यामध्ये वाळूची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचं पोलिसांना आढळून आलं। यंदाच्या गणेश उत्सवासाठी गणेश मूर्ती खरेदी करणाऱ्या भक्तांना देखील महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे। कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्चाची वाढ
आणि कुशल कारागिरांची वाढती मजुरी यामुळे यावर्षी बाप्पा साधारणतः 25% महागला असल्याचं सांगितलं जात आहे। यावर्षी सोमवार दिनांक 14 सप्टेंबर 2026 गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे। या पार्श्वभूमीवर वांबोरी नगर रोडवरील मूर्ती कारखान्यामधील गणेश मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे। वांबोरी येथील पांडुरंग गवते यांच्या गणेश मूर्ती कारखान्यामध्ये मूर्तिकार हे रंगकामात व्यस्त असल्याचं दिसत आहे। पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित आणि मोक्का कायद्यांतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या 2 आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलाय। रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर याला कोल्हापूर जिल्ह्यातील तर ज्ञानेश्वर उर्फ माऊली दगडू तोंडे याला अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतलाय। खर्डा येथील विजयसिंह कल्याणराव गोलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रोहित गोलेकर याने व्हॉट्सअप कॉलद्वारे 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या 2 हॉटेलवर छापा घालून पिटा कायद्यांतर्गत कारवाई करत 5 महिलांची सुटका केली आहे, तर 2 ताब्यात घेतलं। या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुनील लक्ष्मण खोले, विनोद विलास मिडाळेकर अशी त्या दोघांची नावे आहेत। दीपक सुनार सन ऑफ राम बहादूर सुनार, गोवर्धन ओमप्रकाश बुल असे त्या दोघांची नावे आहेत। कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे शनिवारी 20 जून रोजी पहाटेच्या सुमारास एक धाडसी दरोड्याची घटना घडली। चोरट्यांनी घराच्या जिन्याचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि फिर्यादीच्या वडिलांना लोखंडी रॉडचा धाक दाखवून रोख रक्कम बळजबरीने लुटून नेली। घरातील सदस्य जागे होऊन त्यांनी आसपास फोन फिरवले आणि त्यापैकी एकाने 112 क्रमांकावर तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस तत्काळ सदर घटनेच्या ठिकाणी पोहोचले। पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयित दरोडेखोर तेथून पसार झाले। पोलिसांनी रात्रीच्या अंधारात त्यांचा शोध सुरू केला असता एका शेतात ते बसलेले दिसले। पोलिसांनी त्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली। त्यापैकी 1 जणाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय, मात्र उर्वरित 4 आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झालेत। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 263/2026 BNS कलम 310(2) प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये नाटेगावच्या एका शेतकऱ्याचं फिर्याद घेऊन त्याच्यामध्ये एक गुन्हा दाखल केलेला आहे। पहाटे 3च्या सुमारास 5 चोरटे त्या घरामध्ये आणि परिसरामध्ये प्रवेश करतात, चोरीचा प्रयत्न करतात, त्या ठिकाणच्या वृद्धाला धक्काबुक्की ढकलून देतात, अशा स्वरूपाची ही फिर्याद आहे। त्याच्यामध्ये 2,500 रुपये चोरीला गेलेले होते आणि त्याच्यामध्ये एक आरोपी पकडला गेला। नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांचा जलद प्रतिसाद डायल 112च्या माध्यमातून तर याच्यामुळं हे यश मिळालेलं आहे। याच्यामध्ये जो आरोपी अटक केलेला आहे त्याला आज माननीय न्यायालयासमोर हजर करून त्याची आम्ही पोलीस कोठडी घेतलेली आहे। इतर जे 4 आरोपी आहेत त्यांचा शोध आम्ही घेतोय, त्यासाठी आम्ही 2 वेगळी पथकं तयार केलेली आहेत। हा जो दरोड्याचा प्रयत्न किंवा दरोड्याचा हा प्रकार आहे तर हा गंभीर गुन्हा म्हणून समजला जातो। अलीकडल्या काळामध्ये घरफोडी किंवा चोऱ्यासारखे गंभीर प्रकार रोखण्यासाठी हा जो गुन्हा दाखल केलेला आहे हा याचा आम्हाला फायदा होणार आहे आणि याच्यामध्ये लवकरच आम्ही इतर आरोपी पण पकडू, जेणेकरून पुढील होणाऱ्या प्रॉपर्टी विरुद्धच्या याच्यामध्ये आम्हाला फायदा होईल किंवा अशा पद्धतीचे गुन्हे रोखण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरू अशा अपेक्षा आहे। मी आपल्या माध्यमातून या कोपरगाव तालुक्यातील जनतेला आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीनं सतर्क राहा, जेणेकरून ही लोक आपल्या घरात किंवा परिसरामध्ये चोरी किंवा इतर गुन्हे करू शकणार नाहीत। तात्काळ पोलिसांना संपर्क करा, पोलीस आपल्या सेवेशी सदैव तयार आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच संपतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।